सुंदर भाव आहे तुकोबरांच्या चरित्रातला, वाचा. 3 व सांगितलं मी म्हणून जरा बाजूला आलो. तुकोबरांचं चरित्र इतकं सुंदर आहे. महाराजांच्या चरित्रातले काही प्रसंग महाराज जागे करताना दिसतात. तुकोबराय मोठे जहागीरदार होते, जमीनदार होते. तुकशेट म्हणायचे तुकोबरांना, तुकशेट वाचनात आहे, तेवढ्या वाङ्मयात आहे चरित्रात. 14 गावची महाजनकी होती. तुकोबराय देहूत मिरची पिकवायचे आणि विकायला मुंबईला न्यायचे. इतका मोठा व्यापार होता तुकोबरांचा या महाराष्ट्रात. कास्तकार ओरिजिनल हाडामासाचे शेतकरी होते महाराज. त्या तुकोबरांचं सगळं संपलन महाराज भजनाला जायचे. तेव्हाही भजन होतं, पण आता प्रमाण वाढलं होतं, वैराग्य झालं होतं महाराजांना. सिद्ध अवस्थेवरती तुकोबराय आता आरूढ झाले होते. साधक दशेवरून सिद्धतेकडे प्रवास चाललेला होता तुकोबरांचा. तुकोबराय एका शिळेवर बसलेले तिथं भजन करताय आणि त्या शेताचा मालक ज्या शिळेवर बसलेले, ती शिळा एकाच्या शेताच्या बांधावर होती. त्या शेताचा मालक आला आणि तुकोबरांना पाहतो. तुकशेठ, काय भजन करता का तुकशेठ? हो भजन चाललंय. बर बर बर. ही ज्वारी लावली बरं का आम्ही, दाणे मीच लावले. चांगलंय ना पीक? चांगलंय तुकशेठ म्हटलंय. दाणे पडायला लागले त्यात आता, आठवड्याभरात दाणे पडतात. तुकशेठ ऐकाल का माझं? काय बोला ना मालक. महिनाभर भजन करा आमच्या बांधावर, या शिडेवर बसून, या दगडावर बसा, तुम्हाला अर्धा मन दाणे देईल मी. तुमच्या लेकरांना काही खायला नाही म्हणे. खरंय, नाहीच आहे काही. मग घेऊन जा अर्धा मन दाणे, तयार झाल्या झाल्या देईल, पण महिनाभर भजन इथं करा. करतो. आमची बायको म्हणते तुम्ही प्रपंच करता काही करत नाही, भजनही होईल आणि प्रपंचही होईल. माझी पोरगी मोठी झाली भागीरथी, लेकरांना खायला लागतं. बरं बरं. बसले व तुकोबराय भजनाला. अर्धा मन दाणे त्यानंच कबूल केले. ते 1 मन कर असं सुद्धा महाराजांनी म्हटलं नाही. बर जा बस. भजन चाललेलं. भागीरथी आली तुकोबरांना म्हणते बाबा घरी चला, आई बोलावते. नाही बाई, वचना फिरती अधमजन. दिलेला शब्द जी माणसं बदलवतात त्यांना अधम म्हणतात. अगं माझं भजन चाललंय. भजन, माझं भजन, मी नाही येऊ शकत घरी. बाबा चला घरी, आई बोलत नाही. नाही आता महिनाभर तू माझं जेवण इथं. भागीरथी घरी गेल्या आणि जिजाबाईला सांगितलं. डोळ्याला धारा लागल्या की सगळं संपल्यावर का होईना पण मालकाला जाग आली. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले. काय आतापर्यंत म्हणते जिजाबाई, माझ्या माय बापे बरे नाही केले, ओ माझ्या माय बापे बरे नाही. थोडं स्पीडली वाजवा, भजनी टेका. पदरी बांधले भिकाऱ्याच्या. काय तिथे उटकाची विना त्याला 2 तार, करियर झार पंढरीच्या. किरझार करतोय पंढरी. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. वा वा वा. दुष्काळी आटीला आटीला द्रव्य नेला मान. श्री एक करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. काय देवा तुझा माझा कारवाई रे, देवा तुझा
दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, बळे बांधोनी बळे बांधोनी एसी काळा बळे बांधोनी सगळं संपलं जरा तरी भजन चाललंय. मध्ये दाणे यायला लागले. ऐका ऐका, तुम्ही खरंच बोर नाही ना झाले अजून. त्या दाण्यांमध्ये त्या कंसांमध्ये काय दाणे यायला लागले ज्वारीचे. आता जसे दाणे वाढले तसे पाखरही वाढले. ते पाखरं वाढल्यावर तुकशेट म्हणायचे या या बसा खा. कारण पाखरच राखायला थांबले होते ना लोक, हसायचे यांना. आता इतका चांगला राखणदार भेटल्यावर कोणते पाखरं एकटे येते नो, त्या पाखरांनी सगळे सोयरे बोलावले त्यांचे. या या सगळी पाखरं खायला लागली. दुपार झाली की तुकोबरांनी म्हणावं जा रे बाबो जा रे पाण्यावर जा, पाणी पिऊन या. सायंकाळ झाली की घराला जावं. कोणीतरी चित्रपटातलं गाणं फार चांगलं आहे, संध्याकाळी पक्षी घरट्याकडे जातात असं म्हणतात. त्या शब्दाचा भाव खूप चांगला आहे. जुनी चित्रपटातली गाणी त्याचा भाव घ्या फक्त, किती गोड आहे. काही काही भावगीत बघा किती सुंदर आहे. माय मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया. त्यांचा प्रपंच तो पाखराने प्रपंच शिकला पाहिजे. जशी एखादी पक्षी एखादी स्त्री घरट थाटते ना, पक्षीन सुद्धा घरट थाटते. तिचं घर तिचा प्रपंचच येतो. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदान झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार सोन्याचा संसार, तो राजा राणीचा दरबार. हाच प्रपंच आपला आहे. भजन तुकोबरांचं. ते पाखरू आल्यावर तुकोबरांना आणखीच भजनाचा वेग वाढला. सगळी पाखरं यायला लागली, पाखरं खायला लागले. लोक शेताला जायची, तुकोबरांना विचारायची तुकशेट रानात बसले का पाखरं राखायला. तुकशेट म्हटलं हो. तुम्हाला वेळ आहे का. म्हटलं आहे ना. मग पहा ना या पाखरांकडे काय पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतो निराती. अरे खायला येत आहे पाखरं दुसऱ्याच्या शेतात, पण घरी डबे नाही घेऊन जाते. लागल तेवढं पोटापुरते अन्न, तेवढं लागेल तेवढंच घेतात. असं आहे. बरं बरं बरं. आता महिनाभर पाखरांनी ज्वारी खाल्ल्यावर दाना तरी राहिला असेल हो त्यात. तो जागीरदार आला पुण्यावरून. त्याला वाटलं नंबर 1 ज्वारी आपलीच असेल विरेगाव मध्ये, देऊत. त्याची जमीन देऊला आणि आपली विरेगावला. तो फेरफटका मारायला गेला, नुसते असे पिशे उभे होते, पिशे कंस.
मावचवून खाली सुटलं बा त्याने तुकोबऱ्यांना. काय येत नाही रे म्हणे भजनाशिवाय. म्हणून तो पोरांना पीठ राहिलं नाही घरात. टाळ वाजवतो, देवदेव देवदेव करतो. तुझ्या तर घरात दाना ठेवला नाही. आमच्या वाटेचं आमच्या पोरांच्या पुढचं ताट हिसकवून घेतलं. अरे दुसरा राखणदार ठेवला असता तर ज्वारी उतरली असती. किती मेहनत केली, किती खर्च केला, किती कष्ट केले. फक्त पिसे कंस उभे, दाना राहिला नाही. पाखरांकडे दुर्लक्ष केलं. ओढतच एक शब्द. आता तो कोबऱ्यांना भांडणच येत नाही तर काय भांडतील. ओढतच आणलं. कोणाला? हा, तुकोबऱ्यांना. कुठं आणलं? पाटील कुलकर्णी बैसले जानाला घेऊन तया ठाया. घेऊन आले तिथं. पण तुकोबऱ्यांना दिवाणखान्यात त्या पंचांनी बसवलं. सांगितलं महाराज दाणे गेले म्हणे याचे तुमच्यामुळे. खरंय? किती होते? किती झाले असते रे बाबा? तो म्हटलं 2 खंड्या झाले असते. तुकोबऱ्यांना विचारलं तुकशेट खरंच झाले असते का 2 खंड्या? तुकशेट म्हटले खोटं बोलताय, कमीत कमी 4 खंड्या धान्य झालं असतं. म्हणजे तुकोबऱ्यांना वाचवायचा प्रयत्न केला तरी महाराज स्वतः अडकायचे. महाराज आता तुम्ही त्याला 2 खंड्याद्वारी भरून दिली पाहिजे. देतो. कागद लिहिला, मोडीत सही केली. मोडीत तुकोबऱ्यांनी पंचानं कागद घेतला. अनोघी पंच म्हटली इतके पाखर दाणे खातील कसे? चला बरं एकदा शेतात. शिरेगावकर ते पंच पाटील कुलकर्णी बैसले जान जिथून बसले होते तिथून उठले. तुकोबऱ्यांना सोबत घेतलं. शेताच्या मालकाला सोबत घेतलं. बाहेर गेले. पाहिलं प्रत्येक कंसामध्ये माझा जगाचा मालक येऊन नांदत होता. कंस तुडुंब दाण्यांनी भरली होती. सुखाचीच राशी पांडुरंग. आता तो शेतकरी म्हटला हा कागद फाडून टाका, माझ्या शेतातले दाणे मी तयार करतो. तसं नाही होणार बाबा. धान्य तयार केलं ते झालं 17 खंड्या. 2 खंड्या शेतमालकाला दिलं. उरलेल्या 15 खंड्या धान्याचं काय करायचं? तुकोबऱ्यांनी म्हणावं तिथे आता नकारे भाई नकारे आई गाठी ते लुटवू लोकारे. आता जागा रे भाई जागा. मला याचं काही काम नाही, तुम्ही लुटून टाका ते लोकांना. नाही महाराज, ते धान्य पुण्याला विकलं. आणि धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग. जे देहूमध्ये तुकोबऱ्यांच्या वाड्यातलं मंदिर आहे ना, ते धान्य विकून तुकोबऱ्यांच्या घरचं मंदिर बांधलं. अशी चरित्रामध्ये कथा आहे. इतके हिताच्या ठिकाणी जागे तुकोबर आहे. कशाच्या आधारावर इतकं जागे पण तुकोबऱ्यांना मिळालं? केवळ एकाच गोष्टीच्या. कुठल्या? पार कुमाये पार कुमा